अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. परदेशात मास्टर्स किंवा पी-एच-डी करणे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल 3.15 कोटी इतका निधी मंजूर केला आहे. कोणाला मिळणार हा लाभ, किती विद्यार्थ्यांना फायदा होणार आणि पैसे नेमके कशासाठी दिला जाणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 24/2/2026 रोजी अल्पसंख्याक विकास विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी-आर जारी केला आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती तो जी-आर सुद्धा दिसत असेल. या जी-आरनुसार महाराष्ट्र शासनाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 3,15,586 रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण घेता यावे यासाठी ही योजना राबवली जात आहे. तर या योजनेतून विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन मास्टर आणि पी-एच-डी शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 मध्ये 66 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यापैकी 2 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती नाकारली होती. तर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 75 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आता शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांना खालील खर्चासाठी आर्थिक निधी दिला जात आहे. तर बघा, पहिला आहे विमान प्रवास खर्च, आरोग्य विमा खर्च, निर्वाह भत्ता, इतर आकस्मिक शैक्षणिक खर्च म्हणजेच परदेशात शिक्षण घेताना येणारा मोठा आर्थिक भार कमी करण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे. अल्पसंख्याक आयुक्तालय विद्यार्थ्यांची कागदपत्रे व विद्यापीठाची माहिती पडताळून पाहणार आहेत. तसेच मंजूर झालेला निधी फक्त शिक्षकांनी संबंधित उद्देशासाठीच वापरला जात आहे का याची खात्री केली जाणार आहे. म्हणून मित्रांनो, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग अधिक सोपा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 3.15 कोटी इतका निधी मंजूर केला आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये परदेशात शिक्षणासाठी अर्ज केलेला किंवा निवड झालेला विद्यार्थी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन जी-आर आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.